त्यामुळे याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या साम टीव्हीवरती पाहतोय। तर ही दृश्य आहेत सागर बंगल्यावरून फडणवीस विधान भवन परिसराकडे निघालेत आणि आता ते विधान भवन परिसरात पोहोचणार आहेत। ते पोहोचल्यानंतर कोर कमिटीची बैठक होणार आहे आणि त्यानंतर थोड्याच वेळात भाजपच्या विधिमंडळ गट नेता जो आहे तो निवडला जाईल, त्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे। आजच हा दावा होणार आहे, त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार वर्षा बंगल्यावरती दाखल होतील आणि त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन जवळपास दुपारी 2:30च्या सुमारास राजभवनावरती महायुतीचे हे तिन्ही प्रमुख नेते दाखल होतील। तिथे पोहोचून राज्यपालांची ते भेट घेणार आहेत आणि तिथे पोहोचल्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे। एकंदरीतच महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। फक्त महायुतीसाठीच नाही तर राज्यभरासाठी, राज्यातील प्रत्येकासाठी हा महत्त्वाचा दिवस आहे, कारण की 2 आठवडे जवळपास होऊन गेले आहेत मतदान प्रक्रिया पार पडून आणि निकाल लागून, परंतु अजूनही महाराष्ट्राला नवीन सरकार मिळालेलं नाहीये, मुख्यमंत्री मिळालेला नाहीये। आज मात्र त्यावरून या सगळ्या घडामोडींवरून पडदा उठण्याची शक्यता आहे। आज महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण असणार हे समोर येणार आहे, उपमुख्यमंत्री म्हणून कोण असेल हेही समोर येणार आहे आणि सोबतच मंत्रिमंडळाबद्दलही आजच निर्णय होण्याची शक्यता आहे, कारण की एकच दिवस बाकी आहे। जवळपास 34 तासांपेक्षाही कमी कार्यकाळ बाकी आहे, जेव्हा की शपथविधी सोहळा पार पडणार आहे मुंबईतील आझाद मैदानावरती उद्या 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता भाजप महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ शपथ घेणार असल्याचं समजतंय। त्यामुळे कोण असेल महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री, कोण असेल उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळात कुणाची लागणार वर्णी, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अवघ्या काही तासांमध्येच महाराष्ट्राला मिळणार आहेत आणि त्याची सुरुवात आता झाली आहे, ती म्हणजेच विधान भवन परिसरातून। अत्यंत महत्त्वाची बैठक आहे, त्यामुळे याचे प्रत्येक अपडेट आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे। प्रत्येक भाजप आमदाराच्या चेहऱ्यावरती उत्साह दिसतोय।